लातूर शहराची इतिहासात परत एकदा नोंद। 2 शादीखाने प्रगतीपथावरती, मात्र एक शादीखाना अंमलात आला नाही। मुस्लिम समाज प्रतीक्षेमध्ये। भाजपाने जो शादीखाना बनवण्याचा निश्चय केला होता त्याच जागेवरती बौद्ध समाजाचे बौद्ध विहार होते। त्या बौद्ध विहाराला हटवून मुस्लिम समाजासाठी शादीखान्याची जोरदार तयारी सुरू आहे। तोही शादीखाना प्रगतीपथावरती आहे। काँग्रेस पक्षाने 15 वर्षाचे राजकारण केले आणि आता भाजपाच्या सत्तेमध्ये असल्यानंतर त्यांनी ही शादीखान्याची मंजुरी घेऊन तो शादीखाना सुरुवात केला। मात्र दोन्ही शादीखाने प्रगतीपथावरती असून एकही शादीखाना मुस्लिम समाजाच्या लग्न कार्यासाठी अद्यापही रुजू झालेला किंवा अंमलात आलेला दिसून येत नाही। मुस्लिम समाज किती वेळ आणखीन प्रतीक्षा करणार का मुस्लिम समाजाला याही गोष्टीमध्ये कानाडोळा करण्याचे चित्र दिसून येत आहे। एकीकडे काँग्रेसचे सरकार आहे, दुसरीकडे भाजपा विरोधी पक्ष आहे। तर भाजपा जेव्हा सत्तेमध्ये होते तेव्हा काँग्रेस सरकार टीका करत होतं की मुस्लिम समाजाला डावललं जातंय। आता काँग्रेस पक्ष हा सत्तेमध्ये आहे तर भाजपा सरकार म्हणते की मुस्लिम समाजाला डावललं जातंय। नेमकं मुस्लिम समाजाला डावलतंय कोण? निंदनीय प्रकार तर आहेच, मात्र शादीखान्यावरून ही राजकारण किती मोठं होतंय हेच लातूरमध्ये पाहायला दिसून येत आहे। त्यामुळे लातूर हे परत एकदा इतिहासाच्या नोंदवरती घेतलं जाईल की काय, असा एक प्रश्न निर्माण होत आहे। नितीन भाले, NB मराठी न्यूज, लातूर।